आम्ही निघालेलो अयोध्येला जाण्यासाठी आम्ही गाडीत बसलो सुद्धा आहे आणि वातावरण बघा, नॅचरल क्लायमेट बघा. इकडे सूर्य बोलतात दिसतच नाही, पण आज आम्हाला सुद्धा सूर्याचं दर्शन आज झालंय. आम्ही 3 days झालो आम्ही आहे UP बनारसमध्ये, काशीमध्ये तर फिरलो आम्ही कालच. आता आम्ही चाललेलो आहे प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीजवळ चाललेलो आहे अयोध्या. आणि माझ्या बरोबर आहेत हे आहेत बच्चू कडू, हे आहेत इकडे बसलेले, आणि हे आहेत माझे सवंगडी मागचे सुद्धा, आणि हा आहे मी. या आमच्या बाजूला आहे आमची गाडी, आणि हे आहेत 8 झवी पोरं. ती बघा माकडासारख्या उड्या मारतात तिकडनं, आणि तो छक्क्यासारखा कसा टाळ्या वाजवतो तो पुढचा, आणि हा माकूड उड्या वाढतो. हा बघा बजरंगाचा पोरगा आहे, हा बजरंगाचा. हा बघा 5 घंटे रनिंग करून आम्ही अयोध्येच्या पावन धरतीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे, आणि इथे आम्हाला पहिलाच ट्रॅफिक जाम लागलेला आहे. हा पहिलाच अयोध्येचा आम्हाला ट्रॅफिक जाम लागलेला आहे. अयोध्येला आता आम्ही पोहोचलेलो आहे, आणि अयोध्येचा तुम्ही बघू शकता मोठा असा हे लावलेला आहे. अयोध्येमध्ये आता आम्ही आलेलो आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम. सगळ्यांना आता आम्ही चाललेलो आहे अयोध्येत राम मंदिर, रामाची भेट घेण्यासाठी. आणि सगळ्यांनी असं व्हाईट कुर्ते असे घातलेले आहेत, सगळेजणांनी व्हाईट ड्रेस. आणि ह्या हॉटेलला आम्ही आहेत. एकदम छान हॉटेल आहे, सुविधा सुद्धा, रूम सुद्धा खूप छान आहेत. आणि या हॉटेलमध्ये मला एकच गोष्ट जी आवडली ती म्हणजे ही रामाची प्रतिमा, आणि ही थीम ओव्हरऑल ऑल ओके आहे. आलेलो आहे आपण मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मभूमी येथे. हा बच्चू कडू बघा पुढे पुढे चाललाय, आणि आम्ही पाठीमागे, आणि आम्ही आहे मागे. अशा रीतीने हे आहे राम जन्मभूमीच्या इकडे आम्ही आलेलो आहे. जय श्रीराम. एवढ्या दिवस मी टीव्हीवर बघायचो, यूट्यूबला बघायचो, पण आज प्रत्यक्षात लाईव्ह बघतोय. प्रत्यक्षात हे लाईव्ह बघायला भेटलेलं आहे. हे बघा लाईव्ह बघतोय आज प्रत्यक्षात. हे बघा, हे मी यूट्यूबला बघायचो किंवा टी व्हीला बघायचो, पण आज मी लाईव्हमध्ये आलेलो आहे अयोध्येमध्ये. मंदिर झाल्यापासून पहिल्यांदा इकडे आलेलो आहे. याच्या अगोदर येऊन गेलो आम्ही, आणि इकडे आम्ही मंदिरासाठी दान वगैरे केलेलं आहे. सो आम्ही येऊन गेलेलो आहे, आणि रामाच्या मंदिरासाठी आमचाही हातभार लागलेला आहे. राम मंदिराकडे जाण्याचा खूप अद्भुत नजारा आहे, आणि डोळ्यांच्या पारणे फिटणारे असे नजारे आहेत. हे बघा, गर्दी पण तुम्ही बघा. आलेलो आहे श्री राम जन्मभूमीच्या इकडे आलेलो आहे. जय भोलेनाथ. सो आम्ही आलेलो आहोत इकडे. असं सुंदर असं मंदिर आहे, मंदिर पण खूप छान आहे. नाईट व्ह्यू आहे हा. वाव, आणि खूपच असं सुंदर अयोध्येचा नाईट व्ह्यू आहे. गर्दी बघा, अयोध्येचा नाईट व्ह्यू खूप छान व्ह्यू आहे. रामाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे हनुमंताचं दर्शन करण्यासाठी. हनुमंताचं दर्शन करण्यासाठी गर्दी बघा तुम्ही किती आहे, गर्दी खूपच जास्त आहे. हा आहे तो हनुमंताचा मंदिर, जो हनुमंताच्या मंदिरला गर्दी बघा तुम्ही, ही बघा गर्दी किती आहे. अयोध्येत आम्ही राम दर्शन केल्यानंतर, हनुमानाचं दर्शन केल्यानंतर आमचा सगळ्यांचा उपवास झालेला आहे. या सगळ्यांनी नाश्ता केलेला होता,
पण ह्याचा आणि माझा आमचा सगळ्यांचा उपवास झालेला आहे. उपवासात आमचं दर्शन देखील झालेलं आहे आणि आता आम्ही दुपारचं आणि रात्रीचं जेवण एकदाच करत आहे आम्ही. वही थे 5:45 तक गिरा करके वो यहाँ से गए हैं. 5:45 के बाद फिर वो रामलला को स्थापित करके बहुत नेताओं ने कहा कि नहीं इसको रोको, नहीं आना, फिर माने कुछ नहीं. सामने से निकला हनुमानगढ़ी से रास्ता जाता है इधर रामलला मंदिर को. अब ये रास्ता नहीं है, बना है. एक कनक भवन को जाता है, एक रामलला मंदिर को जाता है. तो जो रामलला मंदिर को जाता है यहाँ से इन लोग गए हैं. तो 5:45 तक से ऊपर का गिरा बहुत टोटल लिखा बेचारे, माना कोई नहीं. 5:45 में रामलला को स्थापित करके आइए ना, आप भी आइए ना. गुड मॉर्निंग अयोध्या नगरी. आपण आता जात आहोत जिकडे रामाने जलसमाधी घेतलेली आहे सरयू नदीमध्ये आणि तिकडे जाऊन आम्ही सुद्धा स्नान घेणार आहे. जलसमाधीचा विषय आता नाही, तो जेव्हा माझी कारकीर्द संपेल तेव्हा विचार करेन समाधी विमाधी घेण्याचा. आता नाही, आता सध्या पोरबाला आहेत या जी पोरबाला होणार आहेत. सो आपण आलेलो आहे आता सरयू नदीच्या घाटावरती आणि सरयू नदीच्या घाटावरती तुम्ही गर्दी पाहू शकता. या नदीमध्ये रामांनी हे घेतलेलं होतं आणि इकडे बघा किती आनंदमय वातावरण चाललेलं आहे. यांचा आनंदित होऊन नाचतायत, खूप छान आहेत. आजोबा कसे नाचतायत बघा. वा वा वा, खूप छान असं वाटतंय कारण की सगळे राममय होत चाललेले आहेत. राम राम झालेले आहेत सगळे. अजून घाटाचं काम चालू आहे. गुड इव्हनिंग सगळ्यांना. सो मी आता आहे सतना स्टेशनवरती आणि मस्कना स्टेशन का सस्कना स्टेशन आपल्याला माहिती आहे ना. मस्कनवा स्टेशनवरती आहे आणि आमची ट्रेन आहे संध्याकाळची 7ची आणि आम्ही इथे येऊन थबकलेलो आहे. किती वाजता थबकलो आम्ही तर 3 वाजता इथे येऊन थबकलेलो आहे. 4 घंटे अगोदर आम्ही येऊन थबकलेलो आहे. 4 घंटे आम्ही करायचं काय तर आम्ही ट्रेन बघतो. इथे सगळ्या ट्रेन बघायचं झालेलं आहे आमचा. ट्रेन बघतोय. ट्रेन बघता बघता काय करू शकत ना आम्ही. या ट्रेन बघायच्या. आता मागवलेले आहेत ट्रेनमध्ये पिझ्झा आणि आम्ही आता सगळ्यांना आणि बघू शकता डॉमिनोजचे पिझ्झा आहेत. नॉर्मल पिझ्झा ना डॉमिनोजचे पिझ्झा आहेत आणि सगळ्यांना लपून आम्ही खात आहे. जेवण पण मागवलं आहे, पिझ्झा पण मागवलं आहे. या चला बघूया आता पिझ्झाची मजा घेऊया आपण आणि पिझ्झा खाऊया. हे यांनी पिझ्झा घेतलेले आहे दोघांनी. आता तिकडे ते बाकीचे पत्ते घ्यायला बसलेले आहेत, त्यांच्याकडनं ते घेऊया. बघ कोणतं कोणतं. हे सगळे सेमच केले. हो सगळं सेमच घेतल्यांना. धोका घ्यायची का माहिती. चल रे निखिल. कोण आहे आणि ते यार. हां चल. आता आम्ही जात आहे पिझ्झा घेऊन. टडान पिझ्झा पार्टी होणार आहे आता. पिझ्झा पार्टी थांब ना. पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टी पिझ्झा पार्टी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. परतीच्या प्रवासीला होतो आम्ही. रात्री 11 वाजता गाडी आमची जाणार होती. 10 घंटे गाडी लेट आहे. तसा आम्ही आडगावला पोचलेलो आहे आता. आडगावचा नजारा आहे हा. सगळे वैतागलेले आहेत आमचे फ्रेंड लोक. हे बघा हे बघा. अद्दल घडलेली आहे आम्हाला. अद्दल अशी घडलेली आहे की 10 घंटे गाडी उशिरा आलेली आहे. इथे दुसरा ग्रुप बसलेला आहे. गाडी 10 घंटे उशिरा असल्या कारणाने सगळ्यांचे चेहरे असे उदास लटकलेले आहेत. काय करणार आता. आणि हा इथे आता उठलेला आहे भिकारी सारखा दिसतोय. आता त्याला मागायला पाठवणार आहे.